जय हिंद मित्रांनो, मी विवेकानंद कडलासकर, सोलापूर ग्रामीण पोलीस माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करतो। तर बरेच जण जेव्हा इंस्टाला मी व्हिडिओ केला की नक्की जिल्हा निवड कशी करायची, त्यावेळेस बऱ्याच जणांचे माझ्या डीएमला मेसेज आले की माझ्या कास्ट ही आहे, मला ग्राउंडला एवढे पडतात, लेखीला एवढे पडतात, तर नक्की मी कोठे फॉर्म भरू। तर मित्रांनो, प्रत्येकाला रिप्लाय देणं शक्य नाही, तसंच मी कोणाला प्रत्येकाला म्हणजे पर्सनली सजेशन नाही करणार की या ठिकाणी फॉर्म भर। त्यापेक्षा मी तुम्हाला नक्की जिल्हा निवड कशी करायची, कोणता क्रायटेरिया वापरायचा, कशाच्या आधारावर जिल्हा निवड करायची हे तुम्हाला मी शिकवतो। म्हणजे तुम्हाला कोणालाच विचारायची गरज पडणार नाही की मी कोठे फॉर्म भरू, कोणता जिल्हा निवडू। तुमच्यासाठी जो बेस्ट जिल्हा आहे ते तुम्ही स्वतः निवडू शकताल। फक्त 3 ते 4 ट्रिक आहेत, ते वापरा। यानंतर पुढे तुम्हाला कोणालाच विचारायची गरज पडणार नाही की नक्की मी कोठे फॉर्म भरू। तर सगळ्यात सुरुवातीला त्यांची कॅटेगरी येते, ज्यांना ग्राउंडला 43 45 कन्फर्म पडतात, कमीत कमी त्याच्यापेक्षा जास्त पडू शकतात। जरी ट्रॅकवरती रनिंग झाली, रोडवरती रनिंग झाली, तसंच गोळा हा शुअर शॉट आउट ऑफ आहे, म्हणजे त्यांचे कन्फर्म 43 मिनिमम पडून जातातच। तसंच लेखीला जेव्हा इझी पेपर येतो त्यावेळेस 92 93 या प्रकारे पडतात, ॲव्हरेज पेपरला 90 आसपास पडतात। तसंच कोणता जरी पेपर आला, हार्ड जरी पेपर आला तरी 87 88 कंटिन्यू जे स्कोर करतात, त्यांना जर स्वतःच्या जिल्ह्यामध्ये जागा असेल, तसंच त्यांच्या घरापासून जो जवळ जिल्हा असेल तिथे जर जागा असेल, तर मित्रांनो 100% तिथेच फॉर्म भरा। भरपूर जण म्हणतील की भरती होणं गरजेचं आहे, लांब जाऊया। तर मित्रांनो, स्वतःच्या जिल्ह्यात भरती होणं ही गोष्टच वेगळी आहे। बऱ्याच जणांना जे तुमचे मित्र असतील, जे पोलीस झालेले असतील, त्यांना विचारा वाटलंच तर की स्वतःच्या जिल्ह्यात भरती होणं व बाहेरच्या जिल्ह्यात भरती होणं यामध्ये नक्की काय फरक आहे। आता दुसऱ्या कॅटेगरीकडे वळूया। अशी कॅटेगरी ती त्यांनी आत्ताच भरतीला सुरुवात केली आहे, पहिली भरती किंवा जास्तीत जास्त दुसरी भरती आहे व त्यांचा स्कोर 80 82 83 या लेवलचा येतोय। ज्यांचा ग्राउंड हे 39 40 येतंय किंवा ग्राउंड हे 43 च्या आसपास येतंय, पण शुअर ग्राउंड नाही, म्हणजे गोळा हा काठावरती पडतोय। तसंच 1600 जे टायमिंग आहे ते पण अजून फिक्स पडत नाही, 5:29 5:31 यामध्ये आहे। त्यांना अजून थोडासा टाईम हवा आहे, म्हणजे त्यांचा ग्राउंड चांगला आहे पण टाईम हवा आहे, 1-2 महिने एक्स्ट्रा पाहिजे आहेत। तर त्यांनी शक्यतो मुंबई शहर किंवा इतर जे मोठे जिल्हे आहेत ज्यामध्ये तुम्हाला ग्राउंडला वेळ भेटून जाईल, अशा जिल्ह्यामध्ये जाणं पसंत करा। कारण तुम्हाला जर तो वेळ भेटला त्यानंतर तुमचं जे ग्राउंड आहे ते पण कव्हर होईल, तसंच तुमचा जो लेखीचा पूर्ण सिलेबस आहे तो कव्हर करायला टाईम मिळेल। तसंच आता आपण शेवटच्या कॅटेगरीकडे जाऊया, ज्यांची कॅटेगरी म्हणजे अशा कॅटेगरीमध्ये येतात त्यांचं 3-4 वर्ष झालं भरती करत आहेत, त्यांचं ग्राउंड हे आता सध्या स्टॉप झालेलं आहे। म्हणजे समजा त्यांना 40 41 42 जेवढे पण पडतात त्याच्यापेक्षा जास्त वाढू शकत नाही, त्यांची हाय लेवलला ते ग्राउंडच्या गेलेले आहेत। तसंच त्यांची जी लेखी आहे ती पण बरेच त्यांनी अभ्यास केलेला आहे पण वाढत नाही आहे, 85 86 इथपर्यंत लेखी जाते। ते मागच्या 1-2 भरतीला 2-3 मार्कात वेटिंगला राहतात। तर त्यांनी नक्की जिल्हा निवड कसा करायचा, सगळ्यात महत्त्वाचं जिल्हा निवड करणं त्यांनाच गरज असते, कारण त्यांना योग्य जिल्हा लागला तरच ते भरती होऊ शकत असतात। तर जिल्हा निवड करताना नक्की त्यांनी काय ध्यानात घ्यायला हवं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही खूप जिथं जास्त जागा असतील, तुमच्या कास्टला असू द्या किंवा ओपनला असतं, तिथं जाणं टाळा। कारण तिथं हे खूप कमी किंवा खूप जास्त मेरिट लागत नाही, तर तिथं ॲव्हरेज मेरिट लागून जातं। ते तुम्हाला स्वतःला पण माहीत असतं की आपण तिथे होऊ शकत नाही, आपल्याला 2 ते 3 मार्क कमी पडतील, तर आपल्याला परफेक्ट जिल्हा सापडणं गरजेचं आहे। तर तुम्हाला थोडीशी रिस्क घेऊन जिथं जागा कमी आहेत तिथं जाणं तुमच्यासाठी कधी पण योग्य ठरू शकतं। तसंच अजून जे मेरिट खाली येऊ शकतात असे जिल्हे शोधायचे कसे, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लक्षात ठेवा, ज्या जिल्ह्यामध्ये मागच्या वर्षी एकतर पेपर हार्ड आला असेल भरपूर, तसंच पेपर सोपा आला असेल पण तिथलं मेरिट जे आहे ते खूप हाय लागलं असेल, म्हणजे 134 35 36 या प्रकारचं मेरिट लागलेलं असेल, या जिल्ह्यात जाणं तुमच्यासाठी कधी पण बेटर राहतं। कारण का, बरेच मुलं किंवा सर्व मुलं जेव्हा फॉर्म भरत असतात तेव्हा ते मागच्या वर्षी तिथलं मेरिट काय लागलं, तसंच मागच्या वर्षी तिथं कसा पेपर आला याचा विचार सगळ्यात महत्त्वाचा करतात। त्यामुळे मागच्या वर्षी ज्या जिल्ह्यामध्ये हार्ड पेपर आला असेल यावर्षी त्या जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी कॉम्पिटिशन ऑलरेडी पहिल्यांदाच संपून जाते। तसंच ज्या जिल्ह्याचं मेरिट खूप जास्त लागलं असेल त्या जिल्ह्याचं पण कॉम्पिटिशन जे आहे ते ऑलरेडी कमी होऊन जाते। याचं जर उदाहरण घ्यायचं असेल तर 2023ला नवी मुंबई येथे पेपर सोपा आला होता, पण तिथलं मेरिट हे खूप हाय लागलं होतं, 136 37 आसपास काय तर ओपनचं मेरिट लागलं होतं। तर 2024ला बऱ्याच जणांनी फॉर्म टाकताना विचार केला की
नवी मुंबईचं मेरिट हे खूप जास्त लागतं आहे. त्यामुळं त्यांनी मागच्या जे 2024ची पोलीस भरती होते त्यामध्ये बऱ्यापैकी खूप कमी फॉर्म गेले. त्यामुळे तिथला मागच्या वर्षी झालं की तिथला जो ओपन मध्ये जो पहिला मुलगा होता, जो टॉपर होता, त्याला आसपास 126 मार्क होते. तसंच कास्टचं मेरिट पण खूप कमी लागून गेलं. ओपनचं मेरिट आसपास 122-23 काय तर लागलं होतं, नक्की आठवत नाही, पण खूप मेरिट कमी लागलं. तिथल्या पेपरच्या मानाने खूप मेरिट कमी लागलं. पण आता यावर्षी जर तिथे जाणार असाल तर बरेच जणांनी तेच विचार करतायत की मागच्या वर्षी खूप कमी मेरिट लागलं, त्यामुळे यावर्षी तिथं फॉर्म संख्याही भरपूर भरत आहे. त्यामुळं जिथं मागच्या वर्षी पेपर हार्ड आला असेल तसंच पेपर सोपा किंवा आला असेल पण मेरिट हे खूप हाय लागलं असेल, असं जर जिल्हा ह्या वर्षी निवड केलं तर ते नक्कीच फायद्याचं ठरू शकतं. हा फक्त माझा सल्ला आहे. शेवटी जिल्हा निवड करताना स्वतःच्या रिस्कवरती करा. जो 2-3 वर्षाचा अनुभव आहे त्यावरून हे मी सर्व सांगत आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना पण हा व्हिडिओ पाठवा. तसंच चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा.